प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम। साधारणपणे एका आत्मिक व्यक्तीला ज्या मुख्य समस्येचा सामना करावा लागतो ते आहे प्रार्थना करता न येणं, व दुसरं आहे पवित्र जीवन जगू न शकण्याची समस्या, व तिसरं आहे प्रवासामधील समस्या। पहिली आहे आत्मिक व्यक्तीच्या जीवनातली मुख्य समस्या, ती म्हणजे प्रार्थना न करता येण्याची समस्या। या कारणानेच इतर दुसऱ्या समस्या येत असतात व त्यामुळेच आपल्या पवित्रतेचं रक्षण ते करू शकत नाहीत। दाविदाने जेव्हा प्रार्थनेचं जीवन दूर केलं त्याने आपली पवित्रता गमावली, परंतु त्यानंतर जेव्हा त्याचं जीवन अनेक संघर्षांमधून गेलं तेव्हा तो कोणता पाठ शिकला माहीत आहे? जर माझ्यामध्ये प्रार्थनेचं जीवन नसेल तर मी युद्धाचा सामना करू शकणार नाही, जिंकू शकणार नाही। एक दिवस एक मोठं युद्ध झालं। चला आपण पाहूया, थोडंसं पुढे जाऊ। शमूएलाचे दुसरे पुस्तक 17 अध्याय वचन 1 पासून। अहितोपेल अबशालोमाला म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो। तो थकला भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन। त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारीन आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन। हा अहितोफेल कोण होता? तो दाविदाचा मंत्री होता, तो दाविदाचा सल्लागार होता। त्याला कोणताही सल्ला पाहिजे असेल तर तो अहितोफेलाला विचारत होता। त्या काळी अहितोफेलाने जर कोणताही सल्ला दिला तर तो प्रत्यक्ष देवाचा सल्ला आहे अशा प्रकारे मानल्या जात होतं। चला आपण पाहूया 16वा अध्याय 23वे वचन। पहा येथे काय म्हटलं। त्या काळात अहितोपेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे। दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे। काय लक्षात येत आहे? दाविदाचा सल्लागार व दाविदाचा मंत्री हा अहितोपेल आहे। परंतु जसंच दाविदाने बेतशेबे सोबत व्यभिचार केला आणि ती गोष्ट बाहेर फुटली, अहितोपेलला ते सहन झालं नाही। याचं कारण असं होतं की ती बेतशेबा अहितोफेल याची नात होती। त्याच्या नातीसोबत दाविदाने व्यभिचार केला ही गोष्ट समजल्यावर अहितोफेलाला सहन झालं नाही। त्याच्या सोबत राहून तो त्याला सल्ला द्यायचा, तो त्याचा मंत्री होता। आता तो त्याच्या विरुद्ध गेला। दाविदा, मी तुला संपवून टाकणार। काय लक्षात येत आहे? केवळ एक रात्रीच तर पाप झालं ना, एकाच वेळेला पाप केलं ना। ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तेवढी एक चूक देखील पुरेशी असते तुमच्या जीवनाला बर्बाद करण्यासाठी। आता त्याला कोण मारू इच्छित आहे? अबशालोम। अबशालोम कोण आहे? अबशालोम हा दाविदाचा प्रिय मुलगा आहे। परमेश्वर एक गोष्ट बोलला होता, काय म्हणाला पाहूया। 12व्या अध्यायातील 10 आणि 11 वचन पहा। तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस। तू त्याच्या पत्नीला स्वतःच्या घरात घेतला आहेस। तू युद्धामध्ये जाण्याच्या ऐवजी घरात राहून व्यभिचार केलास का? तर मग आता तुझ्या घरातच युद्ध होणार। कोठे? मी तुझ्या घरात लढाई उत्पन्न करेल। ही देवाने त्याला दिलेली शिक्षा आहे। तुझ्या घरातून तलवार कधीही दूर होणार नाही। आता पुढे पहा। परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन। जर तू युद्धाला गेला असतास आणि आपल्या शत्रूवरती त्या युद्धामध्ये जर तू विजय प्राप्त केला असतास, तुला तुझ्या देशाचं रक्षण करायचं होतं। युद्धात जाऊन देशाचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपल्या मनमर्जीने तू घरामध्ये झोपून राहिलास, पाप करत राहिलास। ऐक, आता ते युद्ध मी तुझ्या घरात आणणार। मी ते युद्ध तुझ्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या द्वारेच उभं करणार। प्रिय भाऊ आणि बहिणींनो, एक गोष्ट सांगू का?
जर तुम्ही देवापासून दूर जगले तर तुमच्या कुटुंबात युद्ध सुरू होणार. जेव्हा तुम्ही देवापासून दूर जीवन जगाल तुमच्या घरामध्ये लढाई सुरू होणार. आई वडील असताना जर तुम्हाला मनमर्जीने जगण्याची सवय लागली किंवा जर तुम्ही मनमर्जीने जीवन जगण्याच्या आहारी गेले तर ऐका, सर्वात प्रथम तुमचे शत्रू कोण बनतील माहीत आहे? तुमचे मुलं. तेच तुम्हाला काट्यांप्रमाणे टोचू लागतील. तेच तुम्हाला मारणारे किंवा तुम्हाला घायल करणाऱ्यांसारखे बनतील, तुमच्यावर हात उगारणारे होतील. ऑफकोर्स काही आईवडील खरेपणाने जीवन जगणारे असले तरी देखील आईवरती वडिलांवरती हात उगारणारे दुष्ट मुलं देखील आहेत. ते नीतिमान लोकांशी संबंधित आहे. परंतु ऐका, सामान्यपणे साधारणतः तुम्ही तुमच्या जीवनात जर परमेश्वराच्या विरोधामध्ये जीवन जगाल, परमेश्वराच्या विरुद्ध कृत्य कराल तर व हीच परिस्थिती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवाल तर घरामध्ये भयंकर युद्धाचं वातावरण जागा तयार करेल. कदाचित आज तुमच्या घरामध्ये जे भयंकर वातावरण आहे त्याचं कारण तुम्ही देवाच्या विरुद्ध जगत आहात हेच असेल. तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीसोबत, पत्नीसोबत, तुमच्या मुलांसोबत सलोखा नाही याचं कारण घराच्या बाहेर तुम्ही मनमर्जीने जीवन जगत आहात. केवळ यामुळेच स्वतः देवानेच तुमच्या घरात युद्ध उभं केलं आहे. जेव्हा दाविदाने पाप केलं, युद्धावरती जाऊन जबाबदारीने आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या एका राजाप्रमाणे जबाबदारी पूर्ण न करता जेव्हा घरातच राहिला, घरामध्येच झोपून संध्याकाळी उठला, आंघोळ करणारी परस्त्री पाहिल्यावर तिला त्याने बोलावून आणलं व तिच्यासोबत पाप केलं. त्याच्या शरीरातील उफाळून आलेल्या त्या शारीरिक वासनेंवरती विजय मिळवला नाही, त्याच्या आहारी गेला. यामुळे देव म्हणाला, मी तुझ्या घरात अरिष्ट आणेल, तुझ्या घरातील लोकच तुझ्या विरुद्ध युद्धास उभे राहतील. त्याच्यासोबत राहणारा त्याचा मंत्री अहितोफेल हा त्याचा विरोधी बनला. ज्याच्यावर त्याने अतिशय प्रेम केलं त्याचा मुलगा अबशालोम त्याचा विरोधी बनला. आता ज्याच्यावर त्याने प्रेम केलं तो अबशालोम आणि ज्याच्यावर अतिशय भरोसा होता हा अहितोफेल दोघे मिळून प्लॅन करत आहेत की दाविदाला मारायचं आहे. का असा प्लॅन ते करत आहेत? ती परमेश्वराने दिलेली शिक्षा होती. भाऊ आणि बहिणींनो ऐका, काही होत नाही, केवळ एकदाच तर आहे. एका व्यक्तीसोबत तर केलं, एका स्त्रीसोबत तर आहे. असा विचार करून एकच तर पाप आहे, एवढीच तर चूक आहे, देव दुर्लक्ष करून सोडून देईल या विचाराने गैरसमज कराल, परंतु परमेश्वर सोडणार नाही. निश्चित तुमचं पाप तुम्हाला धरून देत असतं. दाविदाला पापाने धरलं, सोडलं नाही. मग आता काय झालं? अबशालोम आणि अहितोफेल दोघे मिळून आता प्लॅन करत आहेत. दाविदाला आता मारायचं आहे, वडिलांना मारायचं आहे. ज्याच्यावर प्रेम केलं तो मुलगा प्लॅन करत आहे. दावीद कसं सहन करणार? तो खूप दुःखी झाला. पण दाविदाने काय केलं माहीत आहे? त्याच्या जीवनातील या परिस्थितीसाठी तो परमेश्वराकडे गेला व देवाकडे जाऊन प्रार्थना केली. प्रार्थनेच्या जीवनाला दाविदाने सुरुवात केली. पहा 15व्या अध्यायातील 31वे वचन. येथे पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की दावीद त्याने प्रार्थनेच्या जीवनाकडे दुर्लक्ष केल्याने कशा प्रकारे पापाशी संघर्ष करून तो पापावर विजय मिळवू शकला नाही व त्या पापात तो पडला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, प्रार्थना नसेल तर मी पवित्र जीवन जगू शकणार नाही. जर मी पवित्र जीवन जगू शकलो नाही तर युद्धामध्ये विजय मिळवता येणार नाही. हे समजून घेऊन दाविदाने आपल्या प्रार्थनेच्या जीवनाला सुरुवात केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज आपण जे सुधारून घेतलं पाहिजे ते काय आहे माहितीये? आमचं प्रार्थनामय असं जीवन. आज आमच्या जीवनातील प्रमुख समस्या प्रार्थना न करता येणं आहे. मुख्य समस्या पवित्र राहता न येणं आहे. मुख्य समस्या आहे युद्धांमध्ये विजयी होता न येणं व पराजित होणं आहे. दाविदाला हे समजून आलं, प्रार्थना न करण्यामुळेच मी पवित्रतेला गमावलेलं आहे. मी प्रार्थना करायला पुन्हा सुरुवात केली तर पवित्र जीवन मी जगू शकेल व सैतान आणत असलेल्या युद्धांवरती विजय मिळवू शकेल. हे समजून घेऊनच शेवटी त्याने प्रार्थनेचाच आधार घेतला आणि जीवनात प्रार्थनेला सुरुवात केली. अहितोफेल हा त्याच्या विरोधात उभा राहिलेला आहे. अहितोफेल त्याच्या जीवनाचा नाश करू पाहत आहे हे समजल्यावर दाविदाने काय केलं माहितीये? चला वाचूया. 15व्या अध्यायातील 31वे वचन पहा. कोणी दाविदाला सांगितले की अहितोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन
अबशालोमा बरोबर आहे, तो दाविदाचा विरोधी बनला. अहितोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमा बरोबर गेला. तो दाविदाच्या विरुद्ध गेला. स्वामी, राजा दावीद, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काय झालं? तुम्ही ज्याच्यावर खूप विश्वास ठेवता तो अहितोफेल, तुमचा सल्लागार असणारा तो अहितोफेल, ज्याला तुमच्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे तो अहितोफेल, तो तुमचा विरोधी बनला आहे. हो का? तो काय करत आहे? तुम्हाला जो मारू पाहत आहे तुमचा प्रिय मुलगा अबशालोम याच्या बरोबर, तो तुम्हाला मारण्याचा प्लॅन करत आहे. काय करावं काही समजत नव्हतं. त्याच्याविषयी ज्याला सर्व माहिती होती तो अहितोफेल होता, व ज्याच्यावर त्याने खूप प्रेम केलं तो अबशालोम होता. एकीकडे प्रेम होतं, दुसरीकडे विश्वास होता. या दोघांनी मिळून जेव्हा त्याच्या विरुद्ध बंड केलं, दाविदाने काय केलं माहीत आहे? प्रार्थना. परमेश्वरा, एकावर प्रेम आहे, दुसऱ्यावर विश्वास आहे, हे दोघे मिळून माझा विरोध करत आहेत, काही समजत नाहीये. तू कृपया अहितोफेल देत असलेली मसलत तू फोल कर. त्याने कशाचा आधार घेतला? प्रार्थनेचा. समजून येत आहे का? आमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षांचा सामना आम्हाला करायचा आहे तर आम्हाला शक्ती व साह्य देणारं असं काही आहे, तर ती आहे प्रार्थना. प्रार्थना नसेल तर पवित्रता राहणार नाही, व पवित्रता नसेल तर युद्धांमध्ये तुम्ही विजयी होणं हे शक्य नाही. मी विचारतो, आज तुमच्या जीवनामध्ये सैतानाने कोणते संघर्ष आणले आहेत? कौटुंबिक संघर्ष आहेत, नोकरीमध्ये संघर्ष आहेत, शरीरातील संघर्ष आहेत, आर्थिक संघर्ष आहेत, सेवेमध्ये संघर्ष आहेत. कोणत्या संघर्षांमधून तुम्ही जात आहात? त्या संघर्षांमध्ये तुम्हाला विजय पाहिजे तर केवळ पवित्र जीवनाच्या द्वारेच व पवित्र जीवनाचा आधार असणाऱ्या प्रार्थनेच्या द्वारेच तुम्हाला विजय प्राप्त होईल. त्याने प्रार्थनेचं सहाय्य घेतलं. परमेश्वरा, तो अहितोफेल माझ्या विरोधामध्ये तो मसलत देत आहे, मला मारण्यासाठी तो कट रचत आहे. अहितोफेलाची मसलत तू असफल कर बापा. त्याने प्रार्थना केली. प्रियांनो, तेव्हा काय घडलं माहीत आहे? 17व्या अध्यायातील 23वे वचन पहा. प्रार्थना काय करत असते? संघर्ष करण्यास आलेल्यांना हरवत असते, संघर्षामध्ये आपल्याला विजय मिळवून देते. 15व्या अध्यायामध्ये त्याची प्रार्थना आपण पाहिली. 17व्या अध्यायात उत्तर आपल्याला दिसत आहे. चला पहा 23 वचन. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले तेव्हा. का नाही झालं? का नाही झालं? दाविदाने प्रार्थना केली, देवा अहितोफेलाची मसलत तू फोल कर. देवाने फोल केली. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही अहितोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला व तो मृत्यू पावला. दाविदाने काय प्रार्थना केली माहीत आहे? परमेश्वरा, अहितोफेल याला माझ्याविषयी सर्व काही माहिती आहे. जर मला सल्ल्याची गरज पडली तर तेव्हा तोच देत होता. आता तो माझ्या विरुद्ध कट रचत आहे, मला समजलेला आहे. त्याचा तो सल्ला तू असफल कर बापा. बस एवढं म्हणाला. अहितोफेलला मारून टाक असं बोलला नाही. शत्रू मरून जावा ही अपेक्षा केली नाही. केवळ त्याचा सल्ला फोल कर देवा. पण देवाने काय केलं माहीत आहे? त्या शत्रूची नाव निशाणे देखील नष्ट करून टाकली. एका बाजूला त्याने केलेल्या पापाच्या परिणामांचा सामना दावीद करत चाललेला होता व दुसऱ्या बाजूला त्याने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देऊन परमेश्वर दाविदाला सांभाळत आला. काय लक्षात येत आहे तुमच्या? आत्मिक जीवनामध्ये प्रार्थना व पवित्रतेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. प्रार्थनेकडे व पवित्रतेकडे दुर्लक्ष करून पापाला जर जागा द्याल तर मग केलेल्या पापाबद्दल पश्चाताप केल्यानंतर देखील केलेल्या पापाचा जो परिणाम आहे तो आपल्याला आयुष्यभर भोगत राहावाच लागेल. एकीकडे दाविदाने परिणाम भोगला व त्याच वेळेला दुसरीकडे प्रार्थनेचं उत्तर देखील प्राप्त केलं. जेव्हा अहितोफेल म्हणाला, मी तुझ्या बापाला ठार करतो, तू मला त्याची परवानगी दे, अशा प्रकारे बोलल्यावर अबशालोम म्हणाला, ठीक आहे, परवानगी देतो, 1 मिनिट थांब, आपण आणखी एकाचा सल्ला घेऊया. असं म्हणून त्याने दुसऱ्याचा सल्ला मागितला. तेव्हा पहा काय घडलं.
17 अध्याय 5व्या वचनापासून पहा. मग अबशालोम म्हणाला, हुशै अर्की ह्यालाही बोलावून आणा, त्याचे म्हणणे काय आहे ते पाहू. हुशै आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, अहितोफेल हा अमुक अमुक मसलत देत आहे. 7वे वचन पहा. हुशै अबशालोमाला म्हणाला, लक्ष देऊन ऐका, अहितोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही. अहितोफेल ह्या वेळेला जो सल्ला देत आहे तो काही चांगला नाही. तो सहजपणे तुझ्या वडिलांना मारेल असं बोलत आहे. पण अबशालोमा, तुझ्या वडिलांविषयी मला चांगलं ठाऊक आहे. दाविदाच्या यशाचं रहस्य काय आहे हुशै तेथे सांगत आहे. काय होतं विजयाचं रहस्य? चला वाचूया. 8व्या वचनातील शेवटच्या लाईनपासून. तुझा बाप मोठा योद्धा आहे. तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही. पहा, तो एखाद्या भुयारात दुसऱ्या ठिकाणी लपून राहिला असेल. एखाद्या भुयारात किंवा एखाद्या जागी लपून राहिला असेल. तुला असं वाटतं की दाविदाला हा अहितोफेल मारून टाकेल. मी सहजपणे त्या दाविदाला मारेल, अबशालोम मला परवानगी दे असं म्हटल्यावर हुशै बोलू लागला, अबशालोमा, चान्स नाहीये. नंबर 1, तुझा बाप हा युद्धामध्ये अतिशय शूरवीर आहे. नंबर 2, तो लोकांबरोबर राहतो, परंतु तो कोठे राहतो हे कोणालाही माहिती नसतं. सामान्यपणे तुझा बाप हा कुठेतरी लपून बसलेला असेल. त्याची लपण्याची जागा कुठे आहे हे कोणालाही माहीत नसतं. यामुळे दाविदापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही व त्याला धरू शकणार नाही. पहा स्तोत्र अध्याय 32 व 7वे वचन. हुशै म्हणाला, तुझे वडील दावीद यांना अहितोफेल सांगत आहे त्याप्रमाणे त्याला धरणं व त्याला मारणं हे शक्य नाही. याचं कारण आहे की तो कोठे लपलेला असतो हे कोणालाही माहिती नाही. तो कोठे लपत होता पहा, दावीद बोलत आहे. 32व्या स्तोत्रात ते लिहिलेलं आहे, तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस, तू मला संकटापासून वाचवशील. दाविदाच्या लपण्याची जागा कोणती होती? परमेश्वराच्या पंखाखाली होती. परमेश्वराच्या पंखाखाली जाऊन दावीद आश्रय घेत होता. ठीक आहे, आता एक प्रश्न खूप पूर्वी मी विचारला होता, पुन्हा विचारत आहे. ससा शक्तिशाली असतो की सिंह असतो? सिंह अतिशय शक्तिशाली आहे व ससा अतिशय कमजोर आहे. एकदा एका जंगलामध्ये एक सिंह जो अतिशय भुकेला होता, जेव्हा तो भक्ष्याचा शोध करू लागला तेव्हा त्याला एक ससा दिसून आला. तेव्हा अचानक त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा या सस्याने काय केलं? तेथे एक खडक होता आणि त्या खडकामध्ये जे होल होतं त्या होलमध्ये जाऊन तो ससा तेथे बसला. गर्जना करणारा सिंह तो तेथे येऊन पोहोचला. तेव्हा त्या खडकामध्ये तो ससा लपून राहिला. हा सिंह गर्जना करू लागला, मोठमोठ्या डरकळ्या फोडू लागला. तेव्हा हे ऐकून 10 आणखी सिंह तेथे पोहोचले. हे 10 सिंह तेथे येऊन त्या खडकाच्या अवतीभोवती फिरू लागले. त्या डरकळ्या फोडणाऱ्या गर्जना करणाऱ्या 10 सिंहांच्या मध्ये त्या खडकामध्ये शिरून तो ससा तेथे बसला होता. आता थरथर कापत त्या सिंहांकडे पाहून त्याने घाबरलं पाहिजे ना? नाही प्रियांनो, तो त्या खडकामध्ये शिरून आरामामध्ये टेकून तो ससा झोप घेऊ लागला. तो आरामात झोपी गेला. हे सिंह इकडे काय करत आहेत? चारी दिशेने फिरून डरकळ्या फोडत होते. ते गर्जना करत आहेत. पण हा ससा त्या सिंहाकडे पाहून, तुम्ही माझं काहीही करू शकत नाहीत. तुम्ही किती गर्जना करा, डरकळ्या फोडा, आपले सगळे दात दाखवा, तुम्ही माझ्यापर्यंत अजिबात पोहोचू शकत नाही. प्रियांनो ऐका, वास्तविक पाहता त्या सिंहांपेक्षा हा ससा अतिशय कमजोर असतो, परंतु त्या अशक्त सशाच्या द्वारे तयार करण्यात आलेलं जे निवासस्थान आहे तो खडक अतिशय शक्तिशाली आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐकत आहात, ख्रिस्त रूपी तो खडक, त्या खडकामध्ये तुम्ही जर आपलं निवासस्थान तयार कराल तर, त्या खडकामध्ये तुम्ही आपलं जीवन जर राखून ठेवाल तर या जगामध्ये तुमच्या चहूबाजूचे लोक कितीही धोकादायक दिसले तरी
कितीही बलवान दिसले तरी, तुमच्यापेक्षा कितीही बुद्धिमान आणि ज्ञानी असे दिसले तरी, जरी असं वाटलं की ते तुम्हाला खाऊन टाकतील, मारून टाकतील व तुमचा नाश करतील, तुमच्या चहूबाजूने ते ओरडत असतील, दबाव टाकत असतील, ऐका, त्या सर्वांपेक्षा खूप अधिक जो शक्तिशाली आहे, जो तुमच्यात राहत आहे, तो येशू ख्रिस्त आहे. ते ओरडत राहतील, दबाव टाकतील, तुम्हाला धमकावतील, परंतु ते तुमच्या डोक्याच्या एकाही केसाला धक्का लावणार नाही. कधी? जेव्हा तुम्ही ख्रिस्त रूपी खडकाला आपलं निवासस्थान असं कराल तेव्हा. त्या सस्याने त्या खडकाच्या कपारीमध्ये आपली राहण्याची जागा तयार केली. कमजोर आहे, पण त्याने जो निवडला आहे तो खडक अतिशय शक्तिशाली आहे. तुम्ही व मी या जगामध्ये कमजोर असू शकतो, परंतु ख्रिस्त रूपी खडकामध्ये तुम्ही व मी जर आश्रय घेऊ तर, जर आम्ही लपू तर, बायबल आपल्याला सांगतं त्याच्या आज्ञेशिवाय तुमच्या डोक्यावरील एकही केस खाली पडू शकत नाही, कोणी धक्का लावू शकत नाही. कधी? जेव्हा तुम्ही ख्रिस्त रूपी खडकाला शरण याल तेव्हा. प्रियांनो, दाविदाचं जे लपण्याचं ठिकाण होतं ते परमेश्वर आहे. हुशय अर्की म्हणाला, कोणालाच जमणार नाही. दावीद कोठे लपतो कोणाला ठाऊक नाही. त्याच्या लपण्याचं ठिकाण एक रहस्य आहे. त्यानंतर दाविदाने स्वतः प्रगट केलं, माझी लपण्याची जागा हा माझा देव आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, प्रार्थना करण्याचं जीवन सोडून देऊन तो पापामध्ये पडल्यानंतर त्याचा परिणाम भोगत असण्याच्या त्या दिवसात दाविदाच्या काय लक्षात आलं सांगायचं तर, मी माझं प्रार्थनामय जीवन सोडून दिलं, यामुळे मी पवित्रतेला गमावून पापामध्ये पडलो व त्याचा परिणाम मी भोगत आहे. आता मी काय सुधारून घेतलं पाहिजे सांगायचं तर, माझी मोठी समस्या जी दूर झाली पाहिजे ती म्हणजे मला प्रार्थना करता आली पाहिजे. माझं लपण्याचं ठिकाण जो परमेश्वर आहे त्यामध्ये मला राहिलं पाहिजे. यामुळे त्या दिवशी अहितोफेलाच्या षड्यंत्राविरुद्ध जी त्याने प्रार्थना केली, देवाने दाविदाची आठवण केली आणि अहितोफेलालाच राहू दिलं नाही. आज तुमच्या जीवनात तुमच्या विरोधकांचं नाव निशान परमेश्वराने जर मिटवायचं आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे माहीत आहे? तुमची लपण्याची जागा जो देव आहे तेथे जाऊन प्रार्थना करण्यासाठी वेळ काढायचा आहे. आत्मिक जीवनात मोठी समस्या ही पाप नाहीये, प्रार्थनेशिवाय जीवन जगणं हे आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेचं जीवन व्यवस्थित करून घ्याल, तुमचं जीवन पवित्र होऊन जाईल. प्रार्थना आणि पवित्र जीवन जेव्हा एकत्र येतील, तेव्हा सैतान आणत असलेले कोणतेही प्रकारचे संघर्ष असले त्यावर तुम्ही विजयी होऊ शकाल. विजय असं जीवन तुम्ही जगू शकाल. यामुळे प्रिय भाऊ व बहिणींनो, तुम्ही आपला दिवस प्रार्थनेसह सुरू करा व प्रार्थनेसहच तो समाप्त करा. प्रार्थनेने सुरुवात केलेल्या, प्रार्थनेने समाप्त केलेल्या दिवसामध्ये कोणतेही संघर्ष आले तरी त्यामध्ये तुम्ही विजय प्राप्त कराल व विजयी व्हाल. का सांगायचं तर, या जगामध्ये जेवढीही शक्ती आहे त्या सर्वांपेक्षा अधिक शक्ती तुमच्यामध्ये असणाऱ्या देवापाशी आहे. तो परमेश्वरच तुम्हाला विजयी बनवेल. यामुळेच प्रार्थनेद्वारे आपल्या दिवसाची सुरुवात करा, प्रार्थनेसह दिवसाची समाप्ती करा व मध्ये येणाऱ्या सर्व संघर्षांवरती मात करून विजयी बना. अशी कृपा मला पाहिजे असं म्हणणारे कोणी आहेत तर चला मिळून प्रार्थना करू. महान पवित्र परमेश्वर देव बापा, दाविदासारख्या आत्मिक व्यक्तीने देखील जेव्हा व्यभिचाराला जागा दिली, त्याने एका स्त्रीसोबत व्यभिचार केला, परंतु तरीही एकाच रात्री त्याने ते पाप केलं, परंतु तरीही त्याच्या घरामध्ये भयंकर अरिष्ट उत्पन्न झालं. त्याचा मुलगाच त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मुलानेच त्याच्या मुलीशी कुकर्म केलं. त्याच्या कुटुंबात जी कधी नव्हती अशी मोठी विपत्ती येऊन पडली. भयंकर अशा घटना त्याच्या घरामध्ये घडू लागल्या. हे सर्व पाहून, हे सर्व सहन करून त्या काळी दावीद अतिशय अस्वस्थ झाला. पापाच्या त्या परिणामापासून दावीद वाचू शकला नाही. तर मग आम्ही कसे वाचू शकू? यामुळेच सैतानाला व सैतान आणत असलेल्या परीक्षांना, सैतान ज्या पापांना आमच्या जीवनात घेऊन येत असतो, देवा जर आम्ही त्यांना सहज घेतलं तर परमेश्वरा आम्ही अडचणीमध्ये पडू. भयंकर अशा बेड्यांमध्ये आम्ही अडकून पडू. बाहेर पडू शकणार नाही अशा स्थितीमध्ये आम्ही अडकू. देवा, या वेळेला आम्ही स्वतःला तुझ्या हातात सोपवून देतो. तू आमच्यावर दया कर. देवा, आम्हा सर्वांवर तू कृपा कर. देवा, तू आम्हातील प्रत्येकांना प्रार्थना योद्धे बनव. प्रार्थनेच्या जीवनाद्वारे जी प्राप्त होते ती पवित्रता देवा तू आम्हाला भरपुरीने दे.
पवित्र जीवनासह प्रत्येक संघर्षांमध्ये विजय मिळवून तुझं गौरव करता यावं असं जीवन तू दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.